हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आले आहे माझ्या आईकडे, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि हो, आज आपण जाणार आहोत आमच्या शेतात. नाशिक जिल्हा म्हटलं की आठवतं ना तुम्हाला पण कांदा. आणि आमच्या शेतात आज तेच काम जोरात चालू आहे. म्हणून चला माझ्या फॅमिलीला म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना पण दाखवते की आमच्या शेतात ॲक्च्युअल चाललं तरी काय. मी पण थोडंफार काम करणार आहे, पण आधी चांगले कामापेक्षा व्हिडिओज काढून घेते. ही माझी मम्मी आहे, जी माणसांवर ऑब्झर्वेशन करण्यासाठी मस्त मोबाईल वगैरे बघत त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन करत असते. तिला कळालं की मी व्हिडिओ काढते, तेवढ्यात तिने मस्त पदर बिदर घेतला. आधीची पिढी किती छान होती ना. मला पण ऊन लागत होतं म्हणून मम्मीने डोक्यावर टाकायला टॉवेल देऊन टाकला आणि आम्ही दोघे निघालो मस्त शेततलावाकडे. तर शेततलावाकडे आलो, त्यात तुम्हाला आम्ही मासे वगैरे टाकले आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतच होते, पण ते काही दिसतच नव्हते कॅमेरामध्ये. सो हा शेततलावमध्ये आम्ही कागद वगैरे काही टाकलेला नाही आहे. आणि हा आमचा बलाभाऊ जो काम करत होता रानात मस्तपैकी, त्याचं आणि त्याच्या भावाचं छान असं काम चाललेलं होतं. तर आम्ही शेततलाव वगैरे बघितला होता. त्याच्यानंतर मला आणि मम्मीला जायचं होतं विहीर बघायला. विहिरीत पण मासे आहेत जे की धरणातून इकडे आले आहेत. आणि हे आमचं धरण तिकडे त्या दगडांकडे आमची अजून एक विहीर आहे, तिकडे पण अजून एक विहीर आहे. आमच्या 3-4 विहिरी ज्या धरणातच आहे. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे विहिरींपर्यंत खूप पाणी आलं आहे आणि रानात पण पाणी आतपर्यंत आलं आहे. सो त्याच्यामुळे ते काही दिसत नाही आणि तिकडे जाणंही अशक्य. हा माझा भाऊ आहे, ज्याचं की ट्रॅक्टरवर काहीतरी काम चाललेलं होतं. आय थिंक त्याचं फवारणी करण्याचं काम चालू होतं आणि त्याला माझ्या वहिनी पण हेल्प करत होत्या. संध्याकाळची वेळ झाली म्हणजेच माणसांना घरी सोडण्याचं काम सर्वात पहिले करावं लागतं. तेवढ्यातच माणसांची सुट्टी झाली आणि माणसंही घराकडे आले, ज्यांनी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि तिथेच पेरूचं झाड आहे ते लागले पेरू तोडायला. इतक्यातच लहान भाऊ आले दूरवरून मक्काचा चारा घेऊन. आणि काय सांगू, चाऱ्यात एक केबल अडकली होती. मी तर घाबरलेच, पण भाऊ हेवी ड्रायव्हर, त्याने म्हटलं काही नाही, मी आहे. पण आमचे दादा त्याला पाहून पळतच गेले. बहुतेक ट्रॅक्टरचा आवाज की हेवी ड्रायव्हर, काय घाबरले कळलंच नाही. चला मग गाईज, व्हिडिओ बघत राहा. दादाने एका मोठ्या लाकडाने केबल अशी वरती पकडून ठेवली आणि ट्रॅक्टर तिथून हळूच काढून घेतले, जेणेकरून चाऱ्याला आणि ट्रॅक्टरला काहीही झाले नाही. तर गाईज, कसं वाटलं तुम्हाला आमचं शेत, माझं माहेर आणि आमचं व्हिलेज वाईब्स आणि आजचं सगळं मस्त ॲडव्हेंचर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा हं. आणि हो, ज्यांना कांदे पाहिजे असतील त्यांनी कमेंटमध्ये लिहा. सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तेव्हापर्यंत बाय बाय.